नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका अशा देवाबद्दल सांगणार आहे ज्याच्यावर आजपर्यंत कोणीही दोष लावू शकलेला नाही. या जगात खूप देव आहेत, आपण सगळ्यांची पूजा करतो, पण सत्य हे आहे की सगळ्यावर कधी ना कधी टीका झाली आहे. रामावर झाली, कृष्णांवर झाली, नारदावरही झाली, पण एक नाव ज्याच्याबद्दल कोणीही वाईट बोलू शकला नाही, तो म्हणजे हनुमान. मित्रांनो, हनुमान महान आहेत कारण ते बलवान आहेत म्हणून नाही, तर ते निष्कलंक आहेत. आजचा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही. आजचा हा व्हिडिओ जर समजून घेतला तर आयुष्याची दिशा बदलू शकते. कारण हनुमान आपल्याला 3 मोठे जीवन मंत्र देतात. पहिला मंत्र, जबाबदारी. मित्रांनो, यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यात एकच फरक असतो, जबाबदारी. जबाबदारी कधी दिली जात नाही, ती स्वतः पुढे जाऊन घ्यावी लागते. राम युद्ध सुरू होते. लक्ष्मण मूर्छित पडले होते. सगळे पाहत होते, सगळे थांबले होते, पण कोणीही पुढे येत नाही. आणि त्या क्षणी हनुमान पुढे येतात. कोणी त्यांना सांगत नाही, कोणी आदेश देत नाही, तरीही हनुमान म्हणतात, ही जबाबदारी माझी आहे. मित्रांनो, जे स्वतः पुढे येतात तेच लोक पुढे येते असं बनवतात. दुसरा मंत्र, आनंदी मन. तुलसीदास म्हणतात, हनुमान नेहमी प्रसन्न असतात. आजूबाजूला दुःख आहे, तणाव आहे, भीती आहे, पण हनुमान शांत आहेत. का? कारण त्यांना खात्री आहे, ही काम होणारच आहे. मित्रांनो, आनंदी माणूस होईल का असा प्रश्न कधी विचारत नाही, तो म्हणतो होणारच. जे काम आनंदाने केलं जातं ते काम थकत नाही, अर्ध्यावर थांबत नाही. हनुमान म्हणतात, तुम्ही येथे थांबा, सीतेचा शोध मी घेऊन येतो. ना शंका, ना भीती, ना संभ्रम, कारण आनंदी मन नेहमी ठाम असतं. तिसरा मंत्र, नम्रता. रावणही शक्तिशाली होता, हनुमानही शक्तिशाली होते, पण फरक फक्त एकच. रावण म्हणायचा, मी आहे म्हणून सगळं आहे. हनुमान म्हणतात, राम आहेत म्हणून मी आहे. मित्रांनो, ज्या दिवशी माणूस स्वतःला सगळ्यापेक्षा मोठा समजू लागतो त्या दिवशी त्याचा अंत सुरू होतो. आणि जो स्वतःला सेवक समजतो तो अमर होतो. वैद्य सांगतात, हिमालयात संजीवनी आहे. सूर्योदयाआधी आली तरच लक्ष्मण वाचतील. हनुमान क्षणाचाही विलंब न करता ते रामचरणी मस्तक टेकवतात आणि म्हणतात, आज्ञा द्या. राम विचारतात, इतका दूर जाशील? हनुमान शांतपणे उत्तर देतात, प्रभू, सूर्य उगवेल याची खात्री नाही, पण मी परत येईल याची पूर्ण खात्री आहे. लोकांनी फक्त आकाशात एक रेषा पाहिली आणि रात्री इतिहास परत आला, संजीवनी घेऊन. मित्रांनो, जग साधं काम करणाऱ्यांना लवकर विसरतं, पण मोठं काम करणाऱ्यांना पिढ्यानपिढ्या आठवतं. हनुमान नेहमी आनंदी असतात, म्हणून देव त्यांच्या हृदयात राहतो. लक्षात ठेवा, देव दुःखी मनात राहत नाही, आनंदी मनाभोवती नसतो. मी नेहमी म्हणतो, एक विचार आयुष्य बदलतो. जर आजचा विचार तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि असेच विचार तुमच्या आयुष्यात सातत्याने यावेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तसेच तुम्हाला कोणता मंत्र आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण इथे शब्द नाही, इथे संस्कार दिले जातात. जय श्रीराम, जय हनुमान.